नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण 2022 या वर्षामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। त्या प्रश्नोत्तराला सुरुवात करणार आहोत, पण ते सुरुवात करण्याअगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे डाउनलोड केले नसेल तर नक्की करा। गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा। अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय, अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022चा। या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील। जानेवारी 2021 पासूनच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल। पीडीएफ तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता आणि कोर्स हा 31 डिसेंबर पर्यंत असेल। ओके, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये कोर्स विकत घेण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे, किंवा 2022 मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्या वाईज, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील। 2021 मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत। त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे। तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर आज आपण ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे, ख्रिश्चन धर्माला पायबंद घालण्यासाठी 1855 मध्ये मुंबई येथून कोणते मराठी वृत्तपत्र काढण्यात आलं होतं? म्हणजे 1855 मुंबईमधून ख्रिश्चन धर्माला पायबंद घालण्यासाठी कोणतं वृत्तपत्र काढलं होतं? वर्तमान दीपिका, सद्धर्म दीपिका, वरीलपैकी दोन्ही बरोबर, वरीलपैकी दोन्ही चूक। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय? तुम्हाला दिले काय? 1855। 1855 म्हणजे सद्धर्म दीपिका, लक्षात घ्या। दोन दीपिका महत्वाचे आहेत, ह्याचं उत्तर असणार आहे 1855 सद्धर्म दीपिका। 1853 म्हटलं असतं ख्रिश्चन धर्माला विरोध करण्यासाठी असलेलं, हे होतं वर्तमान दीपिका। हे दोन्ही दीपिका ख्रिश्चन धर्माला विरोध करणं किंवा पायबंद घालणं याच्यासाठी सुरू केलेलं होतं। लक्षात आलं? सद्धर्म दीपिका 1855, वर्तमान दीपिका 1853। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील वर्णनावरून वृत्तपत्र ओळखायचं आहे। 31 जानेवारी 1920 रोजी याची सुरुवात झाली, म्हणजे या वृत्तपत्राची सुरुवात झाली। संत तुकाराम यांची वचनं त्यांच्या शीर्षभागी असत। आता तुकारामांची वचनं पण म्हटलंय, 1920चं पण म्हटलंय। मूक नाईक, समता, प्रबुद्ध भारत आणि बहिष्कृत भारत। लक्षात यायला पाहिजे, मूक नाईक हे वृत्तपत्र आहे, की मूक नाईक म्हणजे आंबेडकरांनी सुरू केलेलं मूक नाईक, संत तुकाराम यांची वचनं शीर्षभागी असणारं महत्त्वाचा घटक तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होऊन जातो। समता 1928च्या आसपास असलेलं, प्रबुद्ध भारत म्हणजे जनताचंच कन्व्हर्जन प्रबुद्ध भारतमध्ये झालं, महत्त्वाचा घटक आहे। ओके, हे क्लिअर झालं, लक्षात घ्या। मग तुम्हाला असा प्रश्न विचारला, मूक नाईक या वृत्तपत्राला मदत 2500 रुपयांची मदत, 2500 रुपयांची मदत कोणी केलेली होती? मूक नाईक या वृत्तपत्राला 2500 रुपयांची मदत कोणी केली होती? तुमचं उत्तर असणार आहे त्या ठिकाणी शाहू महाराजांनी केली होती। शाहू महाराज। मूक नाईक कोणी सुरू केलं होतं? आंबेडकरांनी सुरू केलं होतं, पण 2500 रुपयांची मदत कोणी केली होती? शाहू महाराजांनी केलेली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बडोदा वत्सल, राघव भूषण, अंबालहरी ही चालवलेली वृत्तपत्र होती, म्हणजे ही वृत्तपत्र कोणी चालवली? लोकहितवादींनी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी? नाही। आर्य समाजांनी? नाही। सत्यशोधकांनी, सत्यशोधक समाजाच्या वतीनं? तर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। म्हणजे बडोदा वत्सल, राघव भूषण किंवा अंबालहरी ही वृत्तपत्र कोणी चालवली होती? सत्यशोधकांनी। मग आता प्रत्येक वृत्तपत्राबद्दल थोडंसं बघूया। राघव भूषण, अंबालहरी, पर्टिक्युलरली या दोन वृत्तपत्राला आपण फोकस करणार आहोत। कोणतं? राघव भूषण आणि अंबालहरी। करताना राघव भूषण या वृत्तपत्रापासून सुरुवात करतोय। राघव भूषण सत्यशोधक चळवळीचा प्रसार करण्यासाठीच असलेलं हे साप्ताहिक होतं। कुठून, कोणत्या ठिकाणावरून सुरू करण्यात आलं होतं? नाशिक जिल्हा। लक्षात घ्या, नाशिक जिल्ह्यामधल्या येवले या ठिकाणावरनं हे 1888 मध्ये निघालं। राघव भूषण 1888 नाशिक, ओके, येवला या ठिकाणावरनं। संपादक कोण? गुलाबसिंह कौशल। संपादक कोण? गुलाबसिंह कौशल। आणि अंबालहरी पुण्यातून निघालं। अंबालहरी विचारलं पुण्यातून 1889ला। हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमधून होतं। याच्यामधला इंग्रजी विभाग कोणी सांभाळला होता? नारायण रघुनाथ नवलकर। यामधला इंग्रजी विभाग कोणी सांभाळला होता? नारायण रघुनाथ नवलकर। लक्षात घ्या, राघव भूषण नाशिक, येवले या ठिकाणावरनं 1888 सत्यशोधक चळवळीचा प्रसार करणारं साप्ताहिक म्हणून ओळखलं होतं। गुलाबसिंह कौशल ह्या पत्राचे संपादक होते। अंबालहरी 1889 पुण्यातून मराठी इंग्रजी दोन्ही भागामधून होतं आणि इंग्रजी विभागाचे संपादक होते नारायण रघुनाथ नवलकर।
अंबालहरी वृत्तपत्राचा विशेष लेख कशावर होता भर, तर तो प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करण्यावर या वृत्तपत्राचा महत्त्वाचा भर होता, अंबालहरी वृत्तपत्राचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? शाहू महाराजांनी कोणत्या वृत्तपत्रांना? विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी, तेज. तर लक्षात घ्या, जे ब्राह्मणेतर चळवळीतले सगळेच्या सगळे वृत्तपत्र आहेत ना, ह्या सगळ्या वृत्तपत्रांना शाहू महाराजांची मदत आहे, शाहू महाराजांची मदत आहे. याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. मग आता काय करूया, शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीतील कोणत्या कोणत्या वृत्तपत्रांना मदत केली, त्या वृत्तपत्राचे संपादक कोण, हा घटक आपण या ठिकाणी पाहूया. शाहू महाराजांनी मदत केलेली ब्राह्मणेतर वृत्तपत्रे, जागरूक बालचंद कोठारी यांचं, मूकनाईक आंबेडकरांचं. ओके, इथं आपण मगाशीच बघितलं 2500 रुपयांची मदत होती. किती होती? 2500. दोन घटक, विजयी मराठा, तरुण मराठा. विजयी मराठा म्हटलं श्रीपतराव शिंदे, आणि जर तुम्हाला असं म्हटलं तरुण मराठा हे पत्र कोणाचं, तरुण मराठा दिनकरराव जवळकर. लक्षात ठेवा, तरुण मराठा नाव विचारलं तर दिनकरराव जवळकर. विजयी मराठा आणि तरुण मराठा ह्या दोन पत्रामध्ये गफलत करायची नाही. दिनकरराव जवळकर तरुण मराठा, विजयी मराठा श्रीपतराव शिंदे. संदेश अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं पत्र, शाहू महाराजांची ॲक्च्युली मदत होती त्याला. शिवछत्रपती कीर्तिमान निंबाळकरांचं पत्र होतं, त्याला सुद्धा शाहू महाराजांनी मदत केलेली आहे. त्यानंतर हंटर, खंडेराव बागल यांचा हंटर, याला मदत आहे. ब्राह्मणेतर वर्धा या ठिकाणावरून सुरू केलं तर व्यंकटराव गोडे यांनी. ब्राह्मणेतर हे पत्र वर्धा या ठिकाणावरून सुरू केलं. त्याच्यानंतर प्रबोधन केशवराव ठाकरे, जागृती भगवंतराव पाळेकर, डेक्कन रयत वालचंद कोठारी. लक्षात घ्या, राष्ट्रवीर शामराव देसाई. या वृत्तपत्राला शाहू महाराजांची मदत होती. राहिलेले सगळ्यात महत्त्वाचं दिनमित्र मुकुंदराव पाटलांनी जे सुरू केलं होतं ते. त्याच्यानंतर कैवारी, तेज, तरुण मराठा हे तिन्ही दिनकरराव जवळकरांची पत्रे. दिनकरराव जवळकरांची 3 पत्र होती, कैवारी, तेज आणि तरुण मराठा. जर तुम्हाला विजयी मराठा विचारलं, तरुण मराठा आणि विजयी मराठा यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. विजयी मराठा जर विचारलं, तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, श्रीपतराव शिंदे. विजयी मराठा जर विचारलं, तुमचं उत्तर काय पाहिजे, श्रीपतराव शिंदे असं उत्तर पाहिजे. आता लक्षात येत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता? केसरी, दर्पण, धूमकेतू, राष्ट्रवीर. केसरी वृत्तपत्रामधून झालं होतं. केसरी वृत्तपत्र कधी सुरू झालं? उत्तर सांगू शकाल का? 4 जानेवारी 1881. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1789 साली सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? संयुक्त गट व पूर्व 2017ला बॉम्बे गॅझेट, बॉम्बे कुरिअर, दर्पण का बॉम्बे हेरल्ड? आता दर्पण तर येणार नाही 1832. बॉम्बे हेरल्ड हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. बॉम्बे हेरल्ड 1789 मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र होते ते सुरू झालेलं. बॉम्बे हेरल्ड या वृत्तपत्राबद्दल बघितलं तर मुंबईतील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र म्हणून ओळखलं जातं. नंतर बॉम्बे गॅझेट असं नामकरण झालं होतं. बुधवारी हे प्रकाशित होत होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ज्ञानोदयमधील लिखाणाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिका सुरू झाली होती? विचारलहरी, चंद्रिका, सद्धर्मदीपिका, इंदुप्रकाश. आता वर्तमान दीपिका 1853 बघितलं, सद्धर्मदीपिका 1855 होतं, विचारलहरी सुद्धा होतं, चंद्रिका होतं, परंतु इंदुप्रकाश हे होतं का? ज्ञानोदय म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेलं, अहमदनगरमध्ये सुरू केलेलं हे काय होतं? पत्र होतं, अहमदनगर. याचे महत्त्वाचे संपादक 2 लक्षात ठेवायचे, रे हेनरी व्हॅलेंटाईन हे पहिले महत्त्वाचे संपादक जे इंग्रजी भाषेमधून होते. आणि मराठी जो भाषा निघत होती त्याचे संपादक कोण होते? मराठी भाषेतून निघणाऱ्या पत्राचे शाहू कुकडे होते. कोण होते? शाहू कुकडे. म्हणजे इंग्रजीमधून हे मराठीमधून. ज्ञानोदय द्विभाषिक होतं, दोन्ही भाषेमधून असणारं. तर इंदुप्रकाश हे सुरू करण्यात आलेलं नव्हतं. विचारलहरी, चंद्रिका, सद्धर्मदीपिका, वर्तमान दीपिका 1853 ते सुद्धा ज्ञानोदयमध्ये लिखाणाला प्रत्युत्तर देण्यासाठी. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आहे. 1, 2 आणि 3 बरोबर. ह्या पॉईंटला थोडंसं लक्षात घ्या. विचारलहरी 1852. त्याच्यानंतर 15 दिवसांनी प्रसिद्ध वैशिष्ट्य ख्रिस्ती धर्माला पायबंद घालण्यासाठी 1855. ओके. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इसवी सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं बहिष्कृत भारत हे काय होतं? मासिक, दैनिक, साप्ताहिक की पाक्षिक? बहिष्कृत भारत असं विचारले. बहिष्कृत भारत काय होतं? करेक्ट आन्सर इज पाक्षिक. थोडासा घटक लक्षात घ्या. 3 एप्रिल 1927 रोजी आंबेडकरांनी बहिष्कृत भारत सुरू केलं. जो महाडचा सत्याग्रह झाला, या महाडच्या सत्याग्रहानंतर जनजागृती करण्यासाठी ॲक्च्युली या बहिष्कृत भारतची सुरुवात झाली होती.
बहिष्कृत भारतला मदत केली होती सयाजीराव गायकवाड. इथं लक्षात ठेवायचं शाहू महाराज नाहीत. बहिष्कृत भारतला मदत करताना शाहू महाराजांची तेवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती. मूक नाईकला होती, परंतु बहिष्कृत भारताला मदत हे सयाजीराव गायकवाड यांची जास्त होती. तर आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे काय? मुकी बहिरी संपूर्ण जनता भारताची, असं लक्षात घ्या. मुकी म्हणजे काय? मूक नाही. बहिरी म्हणजे काय? बहिष्कृत भारत. संपूर्ण म्हणजे काय? समता, जनता आणि प्रबुद्ध भारताची, म्हणजे क्रमाने येतं ना. हे 1920चं, बहिष्कृत भारत 1927चं, समता 1928चं, जनता 1930चं आणि बहिष्कृत भारत 1956चं. म्हणजे मुकी बहिरी जनता संपूर्ण भारताची क्रमानं जर बघितलं तर आंबेडकरांची पत्रकारिता तुमचं यातून क्लिअर होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, वीरेश्वर छत्रे यांनी 1842 मध्ये ज्ञानसिंधू साप्ताहिकाची सुरुवात कोठून केली? मुंबई. नंतर पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे 1 जानेवारी 1877 रोजी कृष्णराव भालेकरांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं? तर दीनबंधू. इथे लक्षात घ्या, दीनबंधू वृत्तपत्र राहिलं, दीनबंधू सुरू केलं. हे पुढे आर्थिक अडचणीमुळे, इथं सुरू करण्याच्या ऐवजी दीनबंधू पाहिजे होतं. ठीक आहे. पुढे आर्थिक अडचणीमुळे त्यांना चालवता आले नाही. 1890 साली त्यांनी मुंबईतील तत्कालीन कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे आणि डॅश डॅश यांच्यावर स्वाधीन केलं. म्हणजे कृष्णराव भालेकरांनी दीनबंधू सुरू केलं, पण 1890 मध्ये आर्थिक अडचणीमुळे त्यांना चालवता आलं नाही. त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे आणि दुसरी व्यक्ती येते, त्यांचं नाव काय? करेक्ट आन्सर येतं रामजी संतोष आवटे. म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतोष आवटे यांच्या स्वाधीन केलं आणि त्यांनी ते वृत्तपत्र पुढे चालवलेलं होतं. लक्षात ठेवा, म्हणजे महत्त्वाचा घटक आहे. तुम्हाला जेव्हा दीनबंधू विचारलं तर मराठा दीनबंधू कोणी सुरू केलं असं विचारलं तुम्हाला, मराठा दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? जेव्हा कृष्णराव भालेकरांना हे चालवता आलं नाही, मराठा दीनबंधू भास्करराव जाधव यांनी सुरू केलं. मराठा दीनबंधू हे पत्र कोणी सुरू केलं? तुमचं उत्तर काय असायला हवं? भास्करराव जाधव या ठिकाणी तुमचं उत्तर असायला हवं. ओके. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, क्रांतीचे रणशिंग हे पुस्तक कोणाचे? क्रांतीचे रणशिंग हे पुस्तक कोणाचे? क्रांतीचे रणशिंग विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे दिनकरराव जवळकर. काय उत्तर असणार आहे? दिनकरराव जवळकर, क्रांतीचे रणशिंग. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आपण या सिरीजमधून इथेपर्यंतचा भाग पाहिलेला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. थँक्यू.